सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणीला 18 लाखांचा गंडा. कुपवाड आणि सांगलीतील 2 अकॅडमी चालक गजाआड. सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीच्या 18,39,000 रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार कवठे महांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कुपवाड येथील DSF अकॅडमी आणि सांगलीतील राधे अकॅडमीच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केलेली असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कुपवाड येथील DSF अकॅडमीचा संचालक अमोल ज्ञानोबा ढोबळे आणि सांगलीतील राधे अकॅडमीचा संचालक अजित कुमार महादेव माने राहणार भोसे तालुका मिरज यांचा समावेश आहे. विद्यानगर येथील शिरीष कुमार स्वामी यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. स्वामी यांची मुलगी श्वेता हिला आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष संशयितांनी दाखवले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण 18,39,000 रुपये उकळले. मात्र दीर्घकाळ उलटून गेल्यामुळे नोकरी न मिळाल्यामुळे आणि दिलेले पैसे परत न केल्याने स्वामी यांनी पोलिसात धाव घेतली. अमोल ढोबळे हा कुपवाड येथे DSF अकॅडमी चालवत होता. या अकॅडमीच्या माध्यमातून तो आरोग्य विभाग, रेल्वे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत होता आणि तपासात अशा अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.